फ्लुएंट इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वाक्ये इंग्रजीत बोलण्याची प्रॅक्टिस करायला हवी. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजी ट्रान्सलेशन करणार आहोत. पण हे ट्रान्सलेशन आपण डायरेक्ट इंग्रजीत न करता आपण आधी त्याचा काळ ओळखून नंतर त्याचे इंग्रजीतील स्ट्रक्चरनुसार मराठी वाक्यांचे इंग्रजी ट्रान्सलेशन करणार आहोत. आणि हे ट्रान्सलेशन करता करता तुम्ही इंग्रजीतील वेगवेगळे काळसुद्धा शिकणार आहात. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, इथे मी फर्स्ट सेंटेन्स घेतलेलं आहे मराठीतलं. ती माझ्याशी फोनवर बोलत नव्हती. आता सर्वात आधी या वाक्यातला काळ कोणता आहे ते बघायचं. तर इथे शेवटचा जो शब्द आहे तो नव्हती, म्हणजेच हे वाक्य हे नकारार्थी वाक्य आहे, हे तुम्हाला कळलेलं असेलच. पण त्याचबरोबर बोलत नव्हती यातून आपल्याला हे वाक्य भूतकाळातलं आहे हे सुद्धा समजते. बोलत नव्हती, बोलत नाही आहे असं नाही आहे. बोलत नाही आहे म्हणजेच हा वर्तमान काळ झाला. पण इथे काय दिलं आहे, बोलत नव्हती म्हणजेच हा भूतकाळ झाला. आणि बोलत नव्हती म्हणजे बोलण्याची क्रिया ही सुरू नव्हती तिची माझ्याशी, म्हणजेच हे जे वाक्य आहे भूतकाळातलं आहे, क्रिया चालू असल्याचं यातून दर्शवलं जात आहे. आणि निगेटिव्ह आहे, म्हणजेच हे पूर्ण जे वाक्य आहे ते पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच चालू भूतकाळातलं हे नकारार्थी वाक्य आहे. मग आता चालू भूतकाळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला इंग्रजीत बनवायचं असलं तर त्यासाठी जो फॉर्म्युला वापरला जातो तो आधी आता आपण इथे लिहिणार आहोत. तर सर्वात आधी तर तुम्हाला इथे सब्जेक्ट घ्यायचा असतो. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर भूतकाळातली सहाय्यकारी क्रियापदे तुम्हाला घ्यायची असतात. ती वॉज किंवा वेअर या दोघांपैकी एक योग्य सब्जेक्टनुसार कर्त्यानुसार तुम्हाला घ्यायची असतात. त्यानंतर निगेटिव्ह वाक्य आहे त्यामुळे वाक्यामध्ये नॉट हे वापरलंच पाहिजे. नॉट वापरायचं सहाय्यकारी क्रियापदानंतर. त्यानंतर हा चालू काळ आहे त्यामुळे क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला इथे वापरायचं असते. आणि सर्वात शेवटी मग असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, ज्याच्यावर क्रिया घडली ते कर्म. मग आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, क्रिया करणारा कोण आहे, तर ती. म्हणजे तीसाठी आपण काय वापरतो ते इथे घ्यायचं शी. मग शी नंतर आपण वॉज वापरत असतो, म्हणून इथे तुम्हाला घ्यायचं आहे वॉज. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे नॉट. शी वॉज नॉट. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं वरच्या वाक्यातलं. मग आता बोलत म्हणजेच बोलणे. मग बोलण्यासाठी आपण टॉक किंवा स्पीक यापैकी कोणताही एक शब्द इंग्रजीतला वापरू शकतो. मग आता त्याचा ING प्रत्यय असलेला रूप आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच इथे सी वॉज नॉट टॉकिंग किंवा सी वॉज नॉट स्पीकिंग असं सुद्धा चालेल. सी वॉज नॉट टॉकिंग. ऑब्जेक्ट का आहे, कोणाशी बोलत नव्हती तर माझ्याशी, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, सी वॉज नॉट टॉकिंग टू मी. फोनवर बोलत नव्हती म्हणून इथे आपण घेणार आहोत ऑन द फोन. अशा प्रकारे हे चालू भूतकाळातलं नकारार्थी वाक्य इंग्रजीत इथे स्ट्रक्चरनुसार तयार झालेलं आहे. शी वॉज नॉट टॉकिंग टू मी ऑन द फोन. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. काल रात्री तू उशिरा झोपलास का, हा क्वेश्चन आहे. मग आता आधी यातला काळ कोणता आहे या प्रश्नातला तो आधी आपण बघणार आहोत. तर काल रात्री, तर काल या शब्दातच आपल्याला समजून जाते की हा जो प्रश्न आहे तो भूतकाळातला आहे. रात्री तू उशिरा झोपलास का, इथे ला सुद्धा आलेला आहे. झोपलास का म्हणजे यावरून सुद्धा आपल्याला कळते की हे भूतकाळातला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आता कोणत्या प्रश्न हे इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे असतात, जसं की एस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन. मग आता याचं उत्तर कसं येणार आहे, समोरचा व्यक्ती म्हणेल हो किंवा नाही, म्हणजेच हा हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे, त्यालाच एस नो टाईप क्वेश्चन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. मग आता अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात ही तो प्रश्न ज्या काळातला असेल त्या काळामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब्स असते त्या हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने होत असते, हे लक्षात ठेवायचं. नाही तर मग असा प्रश्न असला तर तुम्ही म्हणाल की आता हा प्रश्न कसा तयार करायचा, तर त्यासाठी ही एक ट्रिक आहे की मग आता हा भूतकाळातला प्रश्न आहे त्यामुळे भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद तुम्ही इथे डीड वापरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट. आता आपण आधी याचं स्ट्रक्चर लिहून घेऊ इंग्रजीतलं. बघा, असा प्रश्न आहे, एस नो टाईप आणि भूतकाळ आहे, म्हणून आपण भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असते V1 फॉर्म, सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क. म्हणजे अशा प्रकारे भूतकाळातला, साध्या भूतकाळातला जर एस नो टाईप क्वेश्चन असेल की ज्याचे उत्तर हो किंवा नाही असं असेल तर अशा प्रकारे मग डीडने या प्रश्नाची सुरुवात करायची. मग आता प्रश्न तयार करताना डीड, सब्जेक्ट कोणता आहे तो, म्हणजे त्यासाठी यू.
नंतर क्रियापद आहे झोपलास म्हणजे झोपणे. मग झोपण्यासाठी स्लीप हा शब्द आपण वापरत असतो, तो आपण V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत. डीड यू स्लीप, तू झोपलास का, केव्हा, कसा झोपलास का, काय दिलं इथे, उशिरा झोपलास का, म्हणून इथे काय येणार आहे, डीड यू स्लीप लेट, उशिरा झोपलास का म्हणून आपण स्लीप लेट, आणि केव्हा, काल रात्री, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, लास्ट नाईट. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. डीड यू स्लीप लेट लास्ट नाईट, स्लीप लेट म्हणजेच उशिरा झोपलास का, लास्ट नाईट म्हणजेच काल रात्री. अशा प्रकारे मग हा प्रश्नसुद्धा इथे तयार झालेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी आज रात्रीचे जेवण बनवले नाही. आता इथे सुद्धा बघा, आता नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. आणि बनविले नाही, बनविले नाही म्हणजेच भूतकाळ, बनवलेले भूतकाळातली ही क्रिया आहे की मी बनवलेले नाही, म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, सिम्पल पास्ट टेन्समधलं, साध्या भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे. तर आता मग हे आपण वरती चालू भूतकाळातलं नकारार्थी वाक्य पाहिलं, आता हे साध्या भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे. मग आता याचं स्ट्रक्चर आधी आपण लिहून घेणार आहोत. तर सर्वात आधी इथे सुद्धा सब्जेक्टच घ्यायचा असतो. आता इथे निगेटिव्ह वाक्य बनवताना साध्या भूतकाळातलं तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचं असते डीड, आणि नकारार्थी वाक्य असल्यामुळे तुम्हाला नॉट घ्यायचं असतं. हा फरक लक्षात घ्यायचा. चालू भूतकाळामध्ये आपण हेल्पिंग वर्ब कोणते वापरले, वॉज किंवा वेअर. साध्या भूतकाळामध्ये तुम्ही वापरणार आहात डीड, आणि त्यानंतर तुम्हाला नॉट घ्यायचं आहे. आता डीड हे सर्व सब्जेक्टसाठीच येणार आहे. इथे असं नाही आहे की सब्जेक्ट कोणता असला म्हणजे डीड वापरायचं, सर्व कोणताही सब्जेक्ट असला तरी डीडच तुम्हाला वापरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो V1 फॉर्म, क्रियापदाचं पहिलं रूप, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. अशा प्रकारे साध्या भूतकाळामध्ये नकारार्थी वाक्य बनवताना हे स्ट्रक्चर किंवा हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. मग आता सब्जेक्ट कोणता आहे, मी, मी म्हणजेच इंग्रजीमध्ये आय. मग डिड नॉट, तर तुम्ही डिडंट असं सुद्धा म्हणू शकता, स्पोकन इंग्लिशमध्ये संक्षिप्त रूप वापरायचं, आय डिडंट. नंतर क्रियापद बघायचं, जेवण बनवणे, त्यासाठी आपण काय म्हणतो, कुक. मग आपल्याला त्याचा काय घ्यायचं आहे, फर्स्ट फॉर्मच घ्यायचा आहे, कारण इथे डीड आलेला आहे, लक्षात ठेवायचं. पास्ट टेन्स जरी असला, भूतकाळ जरी असला तरी इथे डीड आलेला आहे, त्यामुळे इथे कुक येणार आहे. याला ईडी लागणार नाही, कारण पास्ट टेन्समध्ये आपण काय करतो, क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो, पण इथे तसं येणार नाही कारण इथे डीड वापरला आहे, म्हणून इथे V1 फॉर्मच येणार आहे. आय डिडंट कुक, काय केलं नाही. आता तुम्ही कुक किंवा प्रिपेअर असं सुद्धा, बनवण्यासाठी तुम्ही प्रिपेअर हा शब्दसुद्धा इथे वापरू शकता. रात्रीचे जेवण म्हणून आपण इथे डिनर घेणार आहोत. आय डिडंट कुक डिनर, मी रात्रीचे जेवण बनवले नाही, केव्हा, आज, म्हणून आपण त्यासाठी टू नाईट हा शब्द वापरणार आहोत. बघा अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे स्ट्रक्चरनुसार. साध्या भूतकाळातलं निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य, आय डिडंट कुक डिनर टू नाईट. आता त्यानंतर नेक्स्ट काय आहे, आम्ही तिच्या घरी पोहोचण्यापूर्वी तिने स्वयंपाक केला होता. बघा बऱ्याच वेळेला असं होतं, माहिती असलं तर मग काय होते की आपण एखाद्याच्या घरी गेल्यानंतर तो काय करून ठेवतो, आधीच स्वयंपाक करून ठेवतो. मग तशाच प्रकारचं हे वाक्य आहे की आम्ही तिच्या घरी पोहोचण्यापूर्वी तिने स्वयंपाक केला होता, म्हणजे अगोदरच स्वयंपाक केला होता असं इथे म्हणायचं आहे. मग आता हे वाक्य जे आहे ते कोणत्या काळातलं आहे, केला होता म्हणजे भूतकाळचा आहे, पण केला होता यावरून आपल्याला काय कळते की इथे स्वयंपाक करण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे तिच्या घरी पोहोचल्यापूर्वीच. म्हणून हा जो टेन्स आहे या वाक्यातला तो पास्ट परफेक्ट टेन्स आहे, ज्याला की मराठीमध्ये काय म्हणतात, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ असं याला म्हणतात. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत. तर सर्वात आधी पास्ट परफेक्ट टेन्समध्ये स्ट्रक्चर इंग्रजीतला सब्जेक्ट घ्यायचा, त्यानंतर पूर्ण काळामध्ये, पूर्ण वर्तमान काळ असला तर ह्या व्याज वापरतात, आणि पूर्ण भूतकाळामध्ये हॅडच सहायकारी क्रियापद वापरतात. सब्जेक्ट कोणताही असला तरी हॅडच वापरायचं. त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे असते, आणि नंतर घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट नंतर जर काही राहिलेलं असेल शब्द वाक्यातले तर ते तुम्ही इथे घ्यायचे असतात. मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे, क्रिया करणारा कोण आहे, ती आहे. तिने स्वयंपाक केला होता म्हणजे ही क्रिया करणारी आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, शी. ती म्हणजेच शी. नंतर घेणार आहोत हॅड. त्यानंतर आता V3 फॉर्म क्रियापदाचा, V3 म्हणजे स्वयंपाक करणे, मग त्याचा V3 फॉर्म, कुक हा शब्द वापरतो, त्याचा V3 फॉर्म आहे कुक्ड. ईडीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाही. सी हॅड कुक्ड.
म्हणजे तिने स्वयंपाक केला होता केव्हा, आम्ही तिच्या घरी पोहोचण्यापूर्वी. म्हणजेच इथे आपण घेणार पोहोचण्यापूर्वी म्हणून आपण इथे पूर्वी म्हणून इथे आपण घेणार आहोत बिफोर वी, पोहोचणे म्हणून त्यासाठी रीच हा शब्द आपण वापरतो. बिफोर वी रीच, आम्ही पोहोचण्यापूर्वी कुठे, तिच्या घरी, म्हणून आपण इथे घेणार आहोत बिफोर वी रीच्ड हर हाऊस. बघा अशा प्रकारे हे वाक्य मग इंग्रजीमध्ये येणार आहे. जी क्रिया आधी झालेली आहे ती आपण घेतलेली आहे आणि स्ट्रक्चरनुसार सुद्धा इथे सब्जेक्ट तुम्हाला आधी घ्यायचा आहे. क्रिया कोणाकडून, तिच्याकडून झालेली आहे म्हणून आपण असं इथे घेतलेलं आहे. शी हॅड कुक्ड, तिने स्वयंपाक केला होता. बिफोर वी रीच हर हाऊस, आम्ही तिच्या घरी पोहोचण्यापूर्वी. म्हणजे हा पास्ट परफेक्ट म्हणजेच पूर्ण भूतकाळातलं हे एक तुम्ही स्ट्रक्चर शिकला आहात. आता नेक्स्ट बघा, ती कधी झोपते. बघा आता हे हातच क्वेश्चन अगदी छोटासा आहे आणि सोपासुद्धा आहे. तर याचे जे ट्रान्सलेशन आहे ते तुम्ही करून ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे, ते तिथे मी तुमचे चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमधून आपण काही मराठी वाक्य घेऊन त्या मराठी वाक्यांमधून इंग्रजीतले वेगवेगळे काळ आणि त्यांच्या रचना शिकलो. तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.